तुकया भक्त मधुसूदन लेखांक 20. आतापर्यंत आपण संतभूमी संरक्षक संघर्ष समितीकडून चालू असलेल्या समग्र आंदोलनाचा आढावा घेतला. राजकारण्यांनी व पारमार्थिकांनी भानावर राहण्यासाठी त्यांना जाणीव व्हावयास हवी की आपण केवळ ईश्वराचे सेवक आहोत, जनता जनार्दनाचे सेवक आहोत. ही भूमिका त्यांनी प्रामाणिकपणे वठवावी, यासाठी तुकोबारायांच्या कठोर शब्दात त्यांचे ताडणही केले. कृतघ्न प्रवृत्तीच्या लोकांनी केलेले संतभूमीचे नुकसान आता भरून निघणार नाही. परंतु जनआंदोलनाच्या माध्यमातून या प्रशासनाला आणि पारमार्थिकांना त्यांचे इति कर्तव्य सांगण्याचा प्रयत्नही मी अनेक लेखांकामधून केला आहे. या राजकारण्यांचे व परमार्थिकांचे चालू असलेले उद्योग समाजापुढे उघडे पाडल्याशिवाय, ते सांगितल्याशिवाय ते सर्वांना कळणार नाहीत. तुकया भक्त मधुसूदन महाराजांचे प्रबोधन सर्व महाराष्ट्रात चालूच आहे. पुढील आंदोलनाची दिशा कशी असू शकते, याचे भान आता खऱ्या अर्थाने जनता जनार्दनाला आले असेलच. आतापर्यंत संतभूमी संरक्षणासाठी आंदोलनातील संविधानिक, भावनिक मागण्या या संदर्भातही विचार झाला आहे. मधुसूदन महाराजांनी हे संतभूमीचे आंदोलन यशस्वी करण्यासाठी माय बापाहुनी बहुमायावंत करू घातपात शत्रुहुनी या तुकोबांच्या भूमिकेवर आरूढ होऊन ज्या क्रांतिकारी विद्रोही भूमिका साकार केल्या, त्यातील काही महत्त्वाच्या भूमिका आपल्या सर्वांसमोर सादर करणं मला यथोचित वाटतं. तुकया भक्त मधुसूदन महाराजांनी भामचंद्र डोंगर वाचवण्याच्या दृष्टिकोनातून महान संघर्ष केला आहे. या महाराष्ट्रात तुकोबांची तपोभूमी, साक्षात्कार भूमी हे सदृश्यपणे, अबाधितपणे ठेवण्याचे महान कार्य केले. आजही भामचंद्र परिसरातील लोक गर्वानं सांगतील की आज जो भामचंद्र पर्वत दिसतो, तो मधुसूदन महाराजांच्या संघर्षामुळे. आपल्या सहकाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून विरोधकांची अनेक संकट महाराजांनी स्वतःच्या शिरावरती घेतली. सन 2010 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात एक आगळी वेगळी क्रांतिकारी भूमिका घेतल्यामुळेच शासनाच्या पुरातत्व व सांस्कृतिक विभागास तुकोबारायांचे क्षेत्र भंडारा व भामचंद्र या दोन्ही पर्वतास संपूर्णपणे पायथ्यापर्यंत राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यास भाग पडले. तत्पूर्वी तपोमूर्ती तुकयाभक्त मधुसूदन महाराज यांनी आपल्या असंख्य वारकऱ्यांना बरोबर घेऊन भंडारा व भामचंद्र डोंगराच्या मध्यवर्ती शिंदे गावात शासनाने आणलेल्या युनियन कार्बाइड या विध्वंसक डाऊ कंपनीला तडीपार करून वारकरी धर्माचे अतीव श्रद्धास्थान जगद्गुरू तुकोबाराय यांची भामचंद्र व भंडारा ही साधनाभूमी सुरक्षित ठेवली. त्यांचे हे महान कार्य आपण समजून घ्यायला हवे. सन 2011ला भंडारा आणि भामचंद्र डोंगर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केल्यानंतरही आज त्याच पावनभूमीला विकासाच्या नावाने शासनासह काही नतदृष्ट स्वार्थांध्यानी पुन्हा एकदा येथील पवित्र शांतता व पर्यावरणाला सुरुंग लावून या पर्वतांची अखंडता खंडित करण्यासाठी घेराव घातला आहे. त्यामुळे भामचंद्रासाठी पुन्हा एकदा संघर्षाच्या वाटेवर आपल्याला एकत्र यावं लागत आहे. सन 2008ला पुणे जिल्हा कलेक्टर ऑफिसमधून रॉयल्टी भरून घेऊन भामचंद्राचे उत्खनन व खाणी चालू ठेवा अशा आशयाचे पत्र महाराजांच्या हाती पडल्यानंतर सरळ पेट्रोलची बाटली घेऊन कलेक्टर ऑफिस पेटवण्यास गेलेला आणि सर्व जिल्हा प्रशासन डोक्यावर घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना घाम फोडणारा हा साधू जगावेगळाच म्हणावा लागेल, यात काही शंका नाही. संतभूमीसाठी समर्पण काय असते हे महाराजांच्या जीवनातून शिकता येईल. अशा प्रकारे महाराजांच्या जीवनातील धाडसी आश्चर्यकारक घटना ध्यानात घेता प्रामुख्याने आपणा सर्वांस मी विनंती करेन की संतभूमी रक्षणार्थ आपल्या जीवनाचा थोडा तरी त्याग करावा. इति संकलन व लेखन विजय दणाणे.